ज्योतिबाच्या नावानं चांग भलं र, चांग भलं र, देवा चांग भलं र. नमस्कार, मी संदीप राजकोळकर. IBN लोकमतमध्ये आपलं स्वागत. दख्खनचा राजा अशी ओळख असलेल्या श्री क्षेत्र ज्योतिबाची आज चैत्र यात्रा. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातल्या ज्योतिबा डोंगरावर आज ही गुलालाची उधळण करत, खोबऱ्याची उधळण करत, ज्योतिबाच्या नावानं चांग भलं हा गजर आपल्याला बघायला मिळतोय. आणि आपण आज बघणार आहोत हीच यात्रा. ज्योतिबाच्या नावानं चांग भलं, हे चांग भलं र, देवा चांग भलं र. ज्योतिबाच्या नावानं चांग भलं र, हे नाव तुझं. चैत्राच्या या यात्रेमध्ये गुलालाची उधळण, खोबऱ्याची पखरण आणि लाडक्या ज्योतिबावर उधळली जाणारी बंदी नाणी हे सगळं उत्सव दृश्य डोळ्याचं पारणं फेडतं. चांग भलं र, देवा चांग भलं र, ज्योतिबाच्या नावानं चांग भलं र. हस्त नक्षत्राच्या मुहूर्तावर भक्तीचा मेळा सजतो, तो सासण काठ्या नाचवण्यासाठी. सासणकाठी म्हणजे 30 ते 40 फूट उंच सरळ लांब बांबू. त्याला लाल पांढरी एक आड एक अशी गुंडाळलेली पागोटी, अगदी वरच्या टोकाला झुलणारा तो गंगावनाचा झुपका आणि शेवटाला एक आडवी फळी. ती खांद्यावर घेऊन नाचवली जाते. ज्योतिबाच्या यात्रेमध्ये सासणकाठ्यांना मोठं महत्व आहे आणि उंचच उंच या सासणकाठ्यांची एक मिरवणूक मंदिर परिसरामध्ये निघते. आणि त्यानंतर आपण बघतोय हा परतीचा प्रवास या ठिकाणी चालू झाला आहे. यमाई मंदिरामध्ये आता या सगळ्या सासणकाठ्या जाणार आहेत. आदल्या दिवशीच म्हणजे काल संध्याकाळी या सगळ्या सासणकाठ्या ज्योतिबाच्या डोंगरावर दाखल झाल्या होत्या. आणि आपण बघतो या ठिकाणी या सासणकाठ्या ज्यावेळेला जात आहेत त्यावेळेला या ठिकाणी सगळे भाविक उपस्थित आहेत. आणि या सगळ्या मानाच्या सासणकाठ्या आहेत. जवळपास 95 सासणकाठ्या या मानाच्या समजल्या जातात. आणि इतर देखील वैयक्तिक ज्या सासणकाठ्या आहेत त्या देखील या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे येत असतात. आणि यंदा देखील या सगळ्या सासणकाठ्या आपण बघतोय उंच उंच या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत. आणि आता या यमाई मंदिरामध्ये गेल्यानंतर विधिवत त्या ठिकाणी पूजा होते. आणि त्यानंतर या सासणकाठ्या त्या घरी पुन्हा नेल्या जातात. अतिशय आपण बघतोय कल्पकतेनं या सगळ्या सासणकाठ्या या ठिकाणी खेळवल्या जातात. त्यामुळे यंदा देखील सासणकाठ्या ज्योतिबाच्या डोंगरावर बघायला मिळतात. आणि हा सगळ्याचा परतीचा प्रवास सुरू झालेला आहे. त्यामुळे आता विधिवत पूजा झाल्यानंतर यमाई मंदिरामध्ये या सगळ्या सासणकाठ्या त्या घरी पुन्हा एकदा रवाना होत आहेत. हलकी पिपाणीच्या तालावर सासणकाठी नाचवणं ही एक विलोभनीय कला आहे. विलोभनीय यासाठीच म्हटलंय की बघणाऱ्याच्या डोळ्याची पापणी सुद्धा हलत नाही अशीच दृश्य असतात. पंढरपूरच्या दिंड्या जशा प्रसिद्ध आहेत तशाच इथं या सासणकाठ्या प्रसिद्ध आहेत. ज्योतिबाच्या नावानं चांग भलं, काळभैरवाच्या नावानं चांग भलं, यमाईच्या नावानं चांग भलं. भाविक या सासणकाठ्यांसह आपापल्या गावातून ज्योतिबाच्या नगरीत येतात. ज्योतिबाच्या नावात रममाण झालेला, भक्तीच्या गुलाबी रंगात न्हाऊन निघालेला जनसमुदाय भजनं, लोकगीतं गातो. यानं मोठ्या प्रमाणात ज्योतिबा डोंगरावर भक्तिमय वातावरण तयार होतं. केरळ, कर्नाटकासह कानाकोपऱ्यातून भाविक ज्योतिबाच्या यात्रेला येतो. गुलाब खोबरं म्हणजे ज्योतिबाचा प्रसाद. यात्रेदरम्यान मोठ्या प्रमाणात इथं बाजारपेठाही सजून जातात. ज्योतिबाचा प्रसाद घेण्यासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा इथं पाहायला मिळतात. ज्योतिबाचं दर्शन म्हटलं की प्रसाद हा आलाच. आणि त्यामुळे प्रसादाची जी दुकानं आहेत ती यात्रेच्या निमित्तानं सगळे फुलून गेलेले आहेत. मोठी गर्दी बघायला मिळते. आपण जर बघितलं तर हा मुख्य मार्ग आहे ज्योतिबाच्या मंदिराकडे येणारा. आणि आपण बघतोय जी दोन्ही बाजूला जी दुकानं आहेत ती सगळी दुकानं गर्दीनं फुलून गेलेली आहेत. आणि आपण बघतो या ठिकाणी खडीसाखरचा प्रसाद आहे, त्याचबरोबर पेढे देखील आहेत, हळद कुंकू देखील बघायला मिळतं. आणि महत्त्वाचं म्हणजे जे गुलाल खोबरं आहे हा मुख्य जो प्रसाद आहे तो देखील या ठिकाणी आहे. चिरमुरे देखील आपल्याला बदाक्षे देखील या ठिकाणी बघायला मिळत आहेत. आणि विक्रेते स्वतः आपल्यासोबत आहेत. काय सांगाल काका, चैत्र यात्रेच्या निमित्तानं आज ही दुकानात मोठी गर्दी बघायला मिळते, काय सांगाल? चैत्र यात्रेला लोक आता इथं आनंदात न्हावून निघालेले आहेत.
आणि घरी जाताना देवाची एक आठवण म्हणून गुलाल, कुंकू, हळद, प्रसाद, नारळ, गुलाल, खोबरं असं घरी घेऊन जातात. आणि गावी गेल्यानंतर गावातले जे लोक यात्रेला येऊ न शकले त्यांना हा देवाचा प्रसाद वाटतात. त्यांना हा देवाचा प्रसाद वाटतात आणि देवाचं दर्शन त्यांना घडवतात घरी बसल्याबसल्या. मला सांगा, गुलालाला खूप महत्व आहे ज्योतिबाच्या यात्रेला. काय गुलालाचं महत्व आहे? गुलाल हा ज्योतिबाचा आवडता म्हणून गुलालाला महत्व आहे. म्हणून देवाच्या अंगावर गुलाल उधळला जातो. ज्यावेळेला देवाने दैत्य मारला त्यावेळेला इतर देवाने देवाच्या अंगावर असा रंग उधळला म्हणून हा रंग देवाच्या अंगावर उधळला जातो. खोबऱ्याचं काय महत्व मग? खोबरं पण त्यावेळेला असं फुलं वगैरे उधळली, फुलाचं प्रतीक म्हणून खोबरं उधळलं जातं देवाच्या अंगावर. तरी कितीची उलाढाल एकंदरीत आज होते एक विक्रेता म्हणून? 10-11 कोटी रुपये उलाढाल होत असेल. कोट्यवधी रुपयांची उलाढाल या ठिकाणी या चैत्रयात्रेच्या निमित्तानं होते. त्यामुळं ही जी सगळी दुकानं आहेत ही प्रसाद खरेदीसाठी सगळी गर्दीनं फुलून गेलेली आहे. रणरणत्या उन्हाची पर्वा न करता मुखी ज्योतिबाच्या नावानं सांग भलचा अखंड गजर. हलगी तुतारीच्या तालबद्ध ठेक्यावर डौलत अनेक भाविक ज्योतिबाच्या डोंगरावर आलेत. राज्यासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात या राज्यातील अनेक भाविकांनी ज्योतिबा चरणी आपली भक्ती सेवा अर्पण केली. या भाविकांनी दख्खनच्या राजाकडे राज्यात पाऊस पडू दे असं साकडं घातलं. ज्योतिबा दर्शनासाठी सकाळपासूनच मंदिर परिसरामध्ये रांग लागलेलं चित्र बघायला मिळतंय. आपण जर नजर टाकली तर या ठिकाणी मोठा जो जनसागर आहे तो या ठिकाणी लोटलेला आहे. मोठ्या संख्येनं भाविक या ठिकाणी दाखल झालेले आहेत. त्यामुळं रांगेतूनच सगळे हे भाविक देवाचं दर्शन घेत आहेत आणि आपल्यासोबत काही भाविक आहेत. काय सांगाल मामा, कुठनं आलाय? मी कराड तालुक्यातून आलोय. दरवर्षी येतात? दरवर्षी प्रत्येक पौर्णिमेला येतो आम्ही. काय सांगाल, काय वाटतं डोंगरावर आल्यावर वर्षात नंतर भाविक भेटले आणि एक आनंद होतो. आमचा कुलस्वामी ज्योतिबा आहे त्यामुळे आम्हाला ते दरवर्षी यावं लागतं आणि आनंद होतो. तुम्ही काय सांगाल? माझी देवाचरणी हीच मागणं आहे की यावर्षी महाराष्ट्र अवघा आपला दुष्काळानं होडपडत आहे. तर या चरणी माझी ज्योतिबाला हीच मागणं आहे की भरपूर पाऊस दे, पाणी दे आणि सुख समृद्धी दे. तुम्ही काय सांगाल मामा? हा, मी कोल्हापूरहून आलोय. ज्योतिबाचा आमचा देव कुलस्वामी आहे आणि मी दरवर्षी येतोय, आवर्जून येतोय. तुम्ही कुठून आलाय? तासगाववरून आलोय आणि दर पौर्णिमेला आम्ही येतोय, दरवर्षी येतोय. कुलस्वामी आहे. फक्त देवाकडे एवढीच मागणी आहे की यावर्षी महाराष्ट्रात सगळीकडे पाऊस पडू दे, पाणी होऊ दे, शेतकऱ्यांची समृद्धी होऊ दे. आज पण 70 ते 80 हजार लिटर पाणी, 70 ते 80 हजार लिटर 5.5 तासात आंबेजोगाईत पाणी मी टँकरला विकतोय पिण्यासाठी. आणि 2 बोर या देवाच्या नावानं आहेत माझे. माझ्याच्यावर आत्मविश्वास आहे. दरवर्षी मी येतो. लय दुष्काळ पडलाय आमच्या महाराष्ट्रामध्ये. सगळ्यांनी पाणी भेटावं. हर वर्षी पाऊस पडतो या टायमाला. आता पालखी निघाली का पाऊस पडतो. ह्या टायमाला पण पडावा, चांगला पण पडेल असं वाटतं? पडला पाहिजे. हर टायमाला पडतोय ते. ह्या टायमाला पण पडावा. काय सांगायला, पाऊस पाहिजे आपल्याला. दुष्काळ आहे. हा, हे काहीतरी म्हणू ना. कुलदैवत आहे, आनंद वाटतो आम्हाला आल्यानंतर. जरा मनाला शांती वाटते. कुलदैवताला दरवर्षी येतो. घरातील एक तरी माणूस घेतो प्रत्येक वर्षी. अनेक भाविक दरवर्षी येतात. त्याचबरोबर यंदा दुष्काळाची परिस्थिती आहे. त्यामुळे दख्खनच्या राजाकडे सगळे भाविक जे आहेत हे भाविक दुष्काळ जो आहे राज्यातला तो हटावा अशी देवाकडे एक प्रार्थना करताना या ठिकाणी दिसत आहेत. आणि ज्योतिबाच्या नावानं चांगभला असा गजर करत हे सगळे भाविक या डोंगरावर दाखल झालेले आहेत. बेळगाव सीमेवरूनही अनेक भाविक ज्योतिबाच्या चैत्र यात्रेसाठी येतात. या भाविकांची खास बात म्हणजे हे भाविक बेळगावातून ज्योतिबाच्या दर्शनासाठी पायी येतात. त्यांच्यासोबत बैलगाड्याही असतातच. मात्र त्यांचा उपयोग फक्त प्रवासादरम्यान लागणारं साहित्य ठेवण्यासाठीच होतो. ज्योतिबाच्या यात्रेला सीमा भागातून देखील मोठ्या संख्येनं मराठी बांधव जे ते सीमा भागातले ते या यात्रेला येत असतात. आणि या मराठी बांधवांची एक परंपरा आगळी वेगळी आहे. ती परंपरा आजही त्यांनी जपलेली आहे. शेकडो वर्षांपूर्वीची ही परंपरा आहे. आज अनेक वाहनं आहेत, उपलब्ध आहेत. तरी देखील सीमा भागातले म्हणजेच बेळगावमधले हे जे ज्योतिबाचे भक्त आहेत हे आपण बघतोय बैलगाडीतूनच येतात. आणि अनेक वर्षांपासूनची ही परंपरा आहे. आणि बैलगाडीतून जवळपास 5 ते 7 दिवसांचा प्रवास करून बेळगावमधून हे सगळे भाविक जे आहेत हे कोल्हापूरमध्ये दाखल होतात. आणि त्यानंतर ज्योतिबाच्या डोंगरावर दाखल होतात आणि ज्योतिबाच्या नावानं चांगभलचा गजर ती देखील करतात. आणि असेच काही भाविक आहेत आपल्यासोबत. बेळगावमधली जी चव्हाट गल्ली आहे त्या चव्हाट गल्लीमधले हे सगळे भाविक आहेत. आपण त्यांच्यासोबत बोलूयात.
काय सांगाल एकतर इतकी वाहनांची संख्या आहे आज उपलब्ध आहे तरीही तुम्ही बैलगाडीनंच काय येता? कारण का ही जुनी परंपरा आहे, जवळजवळ 200 वर्षापूर्वी चाललेली परंपरा आहे आणि ही देवदास सासनकाठी नावची आहे. डोंगरात मानाची सासनकाठी आहे मेन म्हटलं तर, कारण आम्ही आल्याशिवाय जत्रा होत नाही इथं. आणि आम्ही जवळजवळ येतेवेळी 100-150 लोक असतो. इथं डोंगरावर आल्यावर एकाच डोंगर चढतो आम्ही आणि त्यानंतर प्रत्येक दिवशी 1000-1500 लोकांचं जेवण असतंय, महाप्रसाद असतोय आणि शेवटची आज पौर्णिमा आहे, 2,500-3,000 लोकांचा महाप्रसाद असतोय. जवळजवळ ही 200-250 वर्षापासून परंपरा आहे. आमची पिढी आता ही 5वी पिढी चालू आहे आमची, त्याच्यावर परंपरा चालवली आहे. बैलगाडीत कोण बसवून येत नाही, फक्त चालकच एवढा आपला बैल जो चालवतो तो एवढाच बसलेला असतोय. बाकी सगळी लोक पायी दिंडी करत असतात. सकाळी 4 वाजता आम्ही सकाळी पहाटे उठून प्रवासाला लागतो. ते सकाळी 9-10 वाजेपर्यंत आम्ही प्रवास करून नंतरला नैवेद्य होतो. ज्या जागेला थांबतो तिथं नैवेद्य होतो. नंतरला आणि परत 3 वाजता शांत आपल्या वातावरणात आणि परत प्रवास चालू झाला की 8 ते 9 वाजेपर्यंत आम्ही तिथं थांबून आणि परत पूजा होते. सगळ्या तयारीनं हे सगळे भाविक जे आहेत हे बेळगावमधनं या बैलगाडीतून प्रवास करतात आणि ज्योतिबाच्या डोंगरावर दाखल होतात. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदा देखील हे सगळे चव्हाट गल्लीतले बेळगावमधले हे जे भाविक आहेत हे सगळे ज्योतिबाच्या देवदर्शनासाठी ज्योतिबाच्या डोंगरावर दाखल संदीप राजभोरकर सह ब्युरो रिपोर्ट IBN लोकमत कोल्हापूर. हा उत्साह यापुढे आपण असाच बघणार आहोत. पण आता घेऊया ब्रेक. पहा फक्त IBN लोकमत. ज्योतिबाच्या नावानं चांग भलं, चांग भलं देवा, चांग भलं, भलं देवा, चांग भलं. चैत्र यात्रेच्या निमित्तानं ज्योतिबा डोंगरावर ज्योतिबाच्या दर्शनासाठी मोठी रांग लागलेली आहे. अनेक भाविकांना दर्शनासाठी येता येत नाही, पण मी खास IBN लोकमतच्या प्रेक्षकांसाठी ज्योतिबाचं दर्शन देतोय थेट गाभाऱ्यामधून. आणि आपण आहोत गाभाऱ्यामध्ये. बघितलं तर आपण फुलांनी आकर्षकपणे ही सजावट या ठिकाणी केलेली आहे. चांदीची मखर देखील या ठिकाणी आहे. आणि आपण जर आत नजर टाकली तर ज्योतिबाची जी मूर्ती आहे अतिशय देखणी मूर्ती, ही सरदार स्वरूपामध्ये आज ज्योतिबाची ही पूजा बांधण्यात आलेली आहे. आपण बघतोय हातामध्ये तलवार आहे, दागिन्यांनी मढवलेला आहे आणि ह्याच देवाचं दर्शन घेण्यासाठी भक्त आसुसलेले असतात. दख्खनचा राजा श्री क्षेत्र ज्योतिबाला ओळखलं जातं. आणि आपण बघतोय गाभाऱ्यामधली ही सजावट आणि याच निमित्तानं IBN लोकमतसाठी हे खास ज्योतिबाचं दर्शन आहे. आणि सकाळपासून अनेक विधी देखील या ठिकाणी पूर्ण पडलेले आहेत आणि दिवसभरात देखील चैत्र यात्रेच्या निमित्तानं अनेक विधी केले जाणार आहेत. काय सांगाल एकतर ह्या स्वरूपातली ही पूजा वेगळ्या स्वरूपातली आहे, काय सांगाल आज काय काय विधी पार पडलेले आहेत गाभाऱ्यामध्ये? चैत्र शुद्ध पौर्णिमा म्हटलं की 3 दिवस मंदिर रात्र दिवस खुलं राहतं. कर्नाटक, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश 3 राज्यातून लोक या ठिकाणी येत असतात. आजचा विधी जो आहे तो सकाळी 3 वाजल्यापासून चालू होतो. काकड आरती, त्यानंतर देवाची अभिषेक केला जातो. तहसीलदार आणि सरकारी राजदरबारातील पूजा म्हणून आज ओळखली जाते. आणि हा जो अभिषेकचा जो सोहळा आहे तो पहाटे 5 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत असतो. आणि दुपारनंतर सासनकाठ्या वगैरे चालू होतात. 2:30 पासूनचे सगळे नंबर चालू होतात. आजची पूजा ही सरदार स्वरूपातली आहे, देखणी पूजा आहे. या पूजेचं काय वैशिष्ट्य? वैशिष्ट्य म्हणजे राजदरबारातील आज देव आहे ते यमाईच्या भेटीसाठी जाणार आहेत. त्यासाठी राजदरबारातील म्हणजेच पूर्ण देवांचा राजा म्हणून ज्योतिबाला ओळखलं जातं आणि त्यासाठी ही पूजा आज मानली जाते. देवांचा राजा म्हणून ज्योतिबाला ओळखलं जातं आणि त्यामुळंच ही अशा स्वरूपातली पूजा या ठिकाणी बांधली आहे. त्यामुळं चैत्र यात्रेच्या निमित्तानं अखंड जनसमुदाय हा ज्योतिबा डोंगरावर लोटलेला आहे आणि गुलाल आणि खोबऱ्याची मुक्तपणे उधळण करत ज्योतिबाच्या नावानं चांग भलचा गजर ज्योतिबाच्या डोंगरावर बघायला मिळतोय. ज्योतिबावरच्या यात्रेला लाखो भाविक हे ज्योतिबाच्या डोंगरावर आलेले आहेत. पण या सगळ्याची व्यवस्था करताना जिल्हा पोलीस प्रमुख असतील किंवा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे जे अध्यक्ष आहेत आणि कोल्हापूरचे जिल्हाधिकारी जे आहेत हे सगळी स्वतंत्रपणे ही सगळी व्यवस्था बघतायत. आणि दोघंही आपल्यासोबत आहेत, दोन्ही अधिकारी. जिल्हा पोलीस प्रमुख प्रदीप देशपांडे देखील आहेत आणि जिल्हाधिकारी अमित कुमार सैनी देखील आहेत. काय सांगाल सर, एकतर दरवर्षीप्रमाणे ही यात्रा पार पडते, कसं जिल्हा प्रशासनानं सगळी व्यवस्था केली? मागील 2 महिन्यापासून या यात्रेची जय्यत तयारी जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन व पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या मार्फतीने सुरू होती. त्याच्यामध्ये पार्किंगपासून रांगांपर्यंत दर्शनपर्यंतचे अगदी सूक्ष्म नियोजन प्रशासन, लोकल प्रशासन, ज्याच्यामध्ये आमचे प्रांत तहसीलदार, SDPO,
स्पेशल अरेंजमेंट करण्यासाठी आपले जे PI आहे त्यांचं फार मोठं योगदान याच्यात आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्र देवस्थान विभाग सेक्रेटरी मॅडम आणि BDO मॅडम या सर्वांनी मागील 2 महिन्यापासून सातत्याने जे व्यवस्थापन केलं, ज्याच्यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने जवळपास 25 ते 30 लाख रुपये सुद्धा या यात्रांसाठी खर्च केलेले आहेत. ज्याच्यामध्ये फ्री ऑफ कॉस्ट बसेस ट्रान्सपोर्ट करून अरेंजमेंट करून घेणे, पार्किंगपासून देवालयापर्यंत ज्या ज्या ठिकाणी हवे आहे त्या ठिकाणी पायऱ्या वगैरे करून देणे, बरेच गोष्टी अरेंजमेंट्स आपण याच्यासाठी केलेले आहेत. जे काही पोलीस प्रशासनाने मागण्या केल्या होत्या तेही मागण्या पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. रेलिंग्स वगैरे ठेवायला हवे होत्या, काही ठिकाणी व्यवस्था स्वच्छता याच्यासाठी भरपूर प्रयत्न आपण आमच्या माध्यमाने केलेले आहेत. आता आपल्या माध्यमातून भाविकांना माझी एवढीच रिक्वेस्ट आहे की जे काही प्रशासनाने तयारी केलेली आहे, देवस्थान समितीने प्रशासनासोबत मिळून तयारी केलेली आहे, त्या अनुषंगाने शिस्तीने आपण दर्शन घ्यावा. पोलिसांनी जसं जसं अरेंजमेंट्स केलेले आहेत, जसं जसं रांगे लावलेले आहेत त्या अनुषंगाने त्यांनी त्या रांगांच्या अनुषंगाने पुढील दर्शन घ्यावं अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो. आपल्याबरोबर जिल्हा पोलीस प्रमुख देखील आहेत देशपांडे सर. काय सांगाल सर, कसा एकंदरीत बंदोबस्त आहे? कारण लहान मुलं असतील, वृद्ध भाविक असतील, त्यांना काही गैरसोय होऊ नये, त्यांना काही अडचण येऊ नये म्हणून पोलीस प्रशासनानं पूर्ण खबरदारी घेतलेली आहे, चोख बंदोबस्त आहे. काय सांगाल? व्यापक स्वरूपामध्ये श्री ज्योतिबा चैत्र यात्रेच्यासाठी बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. 24 तास पोलीस बंदोबस्त असावा यासाठी पोलीस बंदोबस्त 2 शिफ्टमध्ये लावण्यात आलेला आहे. जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ काढण्यात आलेलं आहे आणि माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक आणि पोलीस महासंचालक यांनी याच्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे. ट्रॅफिकची वाहतूकची व्यवस्था वेगळ्या पद्धतीने करण्यात आलेली आहे, जेणेकरून भक्त भाविकांना त्रास होऊ नये, त्यांच्या वाहनांची सुरक्षितता, त्यांची सुरक्षितता यासाठी दर्शन रांगेचं नियोजन करण्यात आलेलं आहे. आणि एकूणच मंदिर परिसरामध्ये शासन काठ्या आणि भक्त या दोघांनाही हालचालींना पुरेशी जागा आणि वेळ राहावा अशा पद्धतीचं यावेळी नियोजन करण्यात आलेलं आहे. धन्यवाद सर. IBN लोकमतशी बोलल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद सौंदर्य सर, संदीप राजगोळकर, IBN लोकमत, ज्योतिबा डोंगर, कोल्हापूर. ज्योतिबाच्या यात्रेतला मुख्य क्षण असतो तो शासन काठ्या MIDBला भेटायला जातात तो क्षण, आणि त्यानंतर ज्योतिबा मंदिरातली जी पालखी आहे ती MIDBकडे रवाना होते. आणि आपण बघतोय एक आगळं वेगळं हे दृश्य. ज्योतिबा मंदिराचा जो सगळा परिसर आहे तो गर्दीनं अगदी फुलून गेलेला आहे. उत्साह बघायला मिळतोय. आबालवृद्ध सगळे या यात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत. शासन काठ्यांची सगळी मिरवणूक सुरू आहे. आणि समोर आपण जर बघितलं तर जे मंदिराचा मुख्य जो कळस आहे तो पूर्णपणे गुलालानं न्हावून गेलेला आहे. त्यामुळं यंदा देखील गुलाल आणि खोबऱ्याची एक मुक्तपणे उधळण या ज्योतिबाच्या डोंगरावर करण्यात आलेली आहे. चैत्र यात्रेसाठी ज्योतिबाचा जो भक्त आहे, भाविक जो आहे तो आसुसलेला असतो. कारण ह्या यात्रेनंतरच सगळी शेतीची कामं चालू होतात. त्यामुळं ग्रामीण भागातला जो शेतकरी आहे, बळीराजा आहे, तो मोठ्या संख्येनं आपल्या कुटुंबियांसमवेत या ज्योतिबाच्या यात्रेला येत असतो आणि दख्खनच्या राजाचं या दर्शन घेत असतो. आणि त्यानंतर पाऊस पडावा असं एक साकडं देवाला घालून गावाकडे जाऊन सगळी जी शेतीची जी कामं असतात त्या कामांना सगळी खरं तर सुरुवात होत असते. आणि आपण बघतोय आता या शासनकाठ्या MIDBला भेटायला चाललेल्या आहेत, त्या मंदिराकडे रवाना होत आहेत. आणि त्याच वेळेला ही सगळी मोठी गर्दी बघायला मिळते. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदा देखील ज्योतिबाच्या डोंगरावर हा उत्साह त्या ठिकाणी बघायला मिळतोय. महाराष्ट्रच नाही तर कर्नाटक, आंध्र प्रदेश असेल, गोवा असेल, या अशा अनेक राज्यांमधून हे सगळे भाविक या ठिकाणी दाखल झाले आणि एक उत्साहामध्ये ज्योतिबाच्या नावानं चांग भलं असा गजर करत ही यात्रा अखेर संपन्न झालेली आहे. त्यानंतर IBN लोकमतच्या या स्पेशल रिपोर्टमध्ये इथं थांबून पहा फक्त IBN लोकमत. ज्योतिबाच्या नावानं चांग भलं.